नाहीत, तर ज्याला पक्षासाठी खरोखर मनापासून काम करायचं त्याच्यासाठी वेलकमच आहे सर्वांना. सर सर्वांनी प्लीज येतोय मी खाली. मारलत फोटो झाला असेल तर माझी एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने मला बेलापूर विधानसभा क्षेत्राचा जिल्हा प्रमुख केलेला आहे. तसेच आता जे विधानसभेचे इलेक्शन झालं त्याच्यामध्ये आमचे जी शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी होते ते खूप संभ्रमात होते आणि आज आमच्या पक्षात खूप म्हणजे वेगळं वातावरण होतं. मला त्या सर्वांना एकत्र आणून सर्वांना पुन्हा एकदा जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करायचं होतं, म्हणून आम्ही आज संवाद मेळावा लावला आणि आज ती आम्ही मीटिंग संपवलेली आहे. नवीन कार्यकारी मिळणार ना, जिल्हा प्रमुख एकदा डिस्चार्ज झाले तर ते सर्व पद बरखास्तच होतात. आता मी म्हणून फॉर्म वाटलेले आहेत, आता सर्व फॉर्म भरून माहिती देतील, ती स्क्रुटनी करून वरून आदेश येईल त्याप्रमाणे आम्ही लवकरच नेमणुका करू. ऐरोलीमध्ये आमचे आदरणीय माजी जिल्हा प्रमुख विजय चौगुले साहेब आहेत आणि त्यांच्याबद्दलचा निर्णय आता लवकरच होणार आहे. कारण मला असं वाटते आता हे जे ऐरोलीचं सिच्युएशन आणि आमच्या बेलापूरचं सिच्युएशन आहे हे युतीसाठी आता पोषक तर दिसत नाही आहे. तर त्या अनुषंगाने लवकरच वरिष्ठ पातळीवर मिटिंग होऊन मला फॉर्म भरून द्यायचे आहे, त्यांची मिटिंग होऊन ते चर्चा करून निर्णय घेतील. हो हो, सर्व परत नेमणुका होतील. मी विनंती केली आहे साहेबांना, साहेब आता कारवाई मागे घ्या, कारण इलेक्शन संपलेलं आहे आणि कदाचित बीजेपी पण परत घेणार आहे सर्वांना, तर आम्ही तरी कशाला मागे राहायचं. उपनेत्याबाबत वरच्या पातळीवर निर्णय होणार आहेत. सध्या माझ्या संपर्कात नाहीत, पण मी पहिल्या दिवशी विनंती केलेली साहेब काय आपल्या लोकांनी दुसऱ्या पक्षाचं काम केलेलं नाही, तेव्हा मोठं मन करून त्यांना परत घ्यावं अशी आम्ही विनंती तर केलेली आहे. हो हो हो.